नमस्कार मित्रांनो, कधी विचार केला आहे का? काही अध्याय इतके शक्तिशाली का मानले जातात? किती वाचल्याने भक्तांचे नशीब बदलते, संकटे दूर होतात आणि अशक्य गोष्टी शक्य होतात. श्री गुरुचरित्रातील अध्याय 14वा हा असा एक अध्याय आहे ज्याला सिद्ध अध्याय मानले जाते. अनेक भक्त सांगतात हा अध्याय श्रद्धेने वाचल्यावर घरातील अडथळे दूर झाले आणि संकटे कमी झाली. मनाला अद्भुत शांतता मिळाली. पण या अध्यायामध्ये नेमकं काय आहे? का हा अध्याय इतका प्रभावशाली आहे? आणि तो वाचताना कोणते नियम पाळले पाहिजेत? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्री गुरुचरित्र अध्याय 14वा चे गूढ, त्यामागील आध्यात्मिक शक्ती, त्यातील लपलेला संदेश आणि त्याचे जीवन बदलणारे फायदे अतिशय सखोलपणे जाणून घेणार आहोत. श्री गुरुचरित्र म्हणजे काय? श्री गुरुचरित्र हा केवळ ग्रंथ नाही, तर तो गुरु तत्वाचा साक्षात अनुभव आहे. हा ग्रंथ श्री नरसिंह सरस्वती यांच्या दिव्य जीवनावर आधारित आहे. अनेक भक्तांसाठी हा ग्रंथ म्हणजे चालता बोलता देव आहे. ज्यांच्या घरात नियमित गुरुचरित्र वाचन होते त्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते असे मानले जाते. हा ग्रंथ 3 भागांमध्ये विभागलेला आहे: ज्ञानकांड, कर्मकांड आणि भक्तिकांड. आणि प्रत्येक अध्यायामध्ये जीवनाला दिशा देणारे रहस्य दडलेले आहे. पण त्यामध्ये काही अध्याय विशेष सिद्ध मानले जातात. त्यापैकी एक म्हणजे अध्याय 14वा. अध्याय 14वा इतका सिद्ध का मानला जातो? भक्तांच्या अनुभवानुसार हा अध्याय मानसिक भीती दूर करतो, नकारात्मक शक्तीपासून संरक्षण देतो, घरातील अडथळे कमी करतो, मनाला धैर्य देतो आणि सर्वात महत्त्वाचे गुरुकृपा प्राप्त करून देतो. अनेक ठिकाणी असे सांगितले जाते की ज्यांना सतत अपयश येते, कामे होत नाहीत, घरात कलह असतो, मन अस्थिर असते, त्यांनी श्रद्धेने अध्याय 14चे वाचन करावे. कारण हा अध्याय फक्त कथा नाही, तो श्रद्धा आणि गुरुशक्ती यांचा संगम आहे. अध्याय 14 मध्ये नेमकी काय आहे? या अध्यायामध्ये गुरूंच्या कृपेचे अद्भुत स्वरूप दाखवले गेले आहे. मानव कितीही संकटात असो, जर त्याच्याकडे श्रद्धा आणि गुरूंवरील विश्वास असेल तर त्याचे जीवन बदलू शकते. हा मुख्य संदेश या अध्यायातून मिळतो. या अध्यायात भक्तीची, गुरूंचे महत्त्व आणि कर्माचे परिणाम असे अत्यंत खोल वर्णन केले आहे. गुरु म्हणजे फक्त व्यक्ती नाही, गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारी शक्ती, निराशेत आशा निर्माण करणारा आधार आणि संकटातून बाहेर काढणारे दिव्य तत्व. लोक अध्याय 14 बद्दल घाबरतात का? हो. काही लोक म्हणतात हा अध्याय खूप शक्तिशाली आहे, चुकीने वाचू नये. पण सत्य काय आहे? गुरुचरित्र अध्याय भीती निर्माण करत नाही, तो श्रद्धा निर्माण करतो. फक्त काही नियम पाळणे महत्त्वाचे असते: स्वच्छता, शांत मन, श्रद्धा, सात्विक विचार. जर मन शुद्ध असेल तर गुरुकृपा नक्की मिळते. अध्याय 14 वाचण्याचे: 1. सकाळी किंवा संध्याकाळी वाचन करा. ब्रह्ममुहूर्त किंवा सूर्यास्तानंतर शांत वातावरणात वाचणे उत्तम मानले जाते. 2. देवघर स्वच्छ असावे. ज्या ठिकाणी वाचन करणार आहात ते स्थान पवित्र आणि शांत असावे. 3. वाचनापूर्वी दीप लावा. तूप किंवा तेलाचा दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते असे मानले जातात. 4. मनात शंका ठेवू नका. गुरुचरित्र श्रद्धेने वाचले तरच त्याचा खरा अनुभव मिळतो. 5. सातत्य ठेवा. एक दिवस वाचून सोडू नका. नियमित वाचन केल्याने मनामध्ये बदल जाणवू लागतो. अध्याय 14च्या चमत्कारिक अनुभव. अनेक भक्त सांगतात आर्थिक संकटे कमी झाली, नोकरी मिळाली, घरातील भांडणे कमी झाली, मनातील भीती दूर झाली, स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले. आता काही लोकांना ही योगायोग वाटेल, पण भक्त म्हणतात ही गुरुकृपा असते. कारण जेव्हा मन पूर्ण श्रद्धेने गुरूंना समर्पित होते तेव्हा आयुष्यात सकारात्मक बदल सुरू होतात. गुरुतत्वाचे गूढ या अध्यायामध्ये खूप मोठा संदेश दडलेला आहे. जीवनातील प्रत्येक संकटाचे उत्तर बाहेर नाही, ते गुरुकृपेमध्ये आहे. आजच्या काळात तणाव, भीती, चिंता, असुरक्षितता यामध्ये माणूस हरवत चाललेला आहे. पण गुरुचरित्र आपल्याला पुन्हा आत्मविश्वास देते. ते सांगते तू एकटा नाहीस, गुरु तुझ्यासोबत आहेत. रात्री अध्याय 14 वाचू शकतात का? हो, पण काही गोष्टी लक्षात ठेवा. मन शांत असावे,
नकारात्मक विचार नसावेत. वाचनानंतर लगेच वादविवाद करू नये. शक्य असल्यास नामस्मरण करावे. अध्याय 14 आणि स्वामी समर्थ यांचा संबंध. अनेक स्वामी भक्त असे मानतात की गुरुचरित्राचे वाचन म्हणजे स्वामी समर्थाची सेवा. कारण स्वामी समर्थ हेच दत्त अवतार मानले जातात. ज्यावेळी भक्त मनापासून अध्याय वाचतो त्यावेळी त्याला अंतर्मनात एक वेगळी शक्ती जाणवते. कधी कधी उत्तर शब्दात मिळत नाही, पण परिस्थिती बदलायला सुरुवात होते. वाचन करताना या चुका करू नका. मोबाईल वापरत बसणे, मध्येच उठून जाणे, रागाच्या अवस्थेत वाचन, फक्त स्वार्थासाठी वाचन, नियम तोडणे. गुरुचरित्र म्हणजे अनुभव, तो फक्त उपाय नाही. अध्याय 14 मध्ये लपलेला खरा अर्थ. या अध्यायाचा खरा अर्थ चमत्कार नाही, तर पूर्ण समर्पण आहे. जेव्हा माणूस अहंकार सोडतो तेव्हा गुरुकृपा सुरू होते. आज लोकांना लगेच परिणाम हवे असतात, पण गुरुचरित्र शिकवते श्रद्धा ठेवा, वेळ आल्यावर सर्व योग्य घडेल. कोणासाठी हा अध्याय विशेष लाभदायक मानला जातो? ज्यांना सतत अपयश येते, ज्यांच्या घरात नकारात्मकता असते, मानसिक तणाव असलेले लोक, भीती आणि असुरक्षित वाटणारे लोक, आध्यात्मिक प्रगती हवी असलेले भक्त. अध्याय 14 वाचनाचा सोपा उपाय. दर गुरुवारी एक दिवा लावा. अध्याय 14 वाचा. श्री स्वामी समर्थ नामस्मरण करा. पिवळे फुलं अर्पण करा. असे 11 गुरुवार केल्याने अनेक भक्तांना सकारात्मक अनुभव आल्याचे सांगितले जाते. कदाचित जीवनात सर्व प्रश्नांची उत्तर लगेच मिळणार नाहीत, पण गुरूंवर विश्वास ठेवणारा भक्त कधीच एकटा राहत नाही. श्री गुरुचरित्र अध्याय 14 हा फक्त अध्याय नाही, तो श्रद्धा आणि विश्वास आणि गुरुकृपेचा दिव्य अनुभव आहे. जर तुम्ही हा अध्याय वाचत असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.